17 जणांचा मृत्यू झालेला आहे। नेमकी काय परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे झालाय हा ब्लास्ट? आत्ताची परिस्थिती काय? सगळ्यात महत्त्वाचं अनिकेत, यामध्ये 2 लष्करी अधिकाऱ्यांसह 15 जवानांचा मृत्यू झालेला आहे। लेफ्टनंट कर्नल RS पवार यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्याच सोबत मेजर के मनोज या लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। तर बाकीचे जे जवान आहेत त्यांची नावं आपल्याला अजूनही कळलेली नाहीत। मात्र स्फोट अत्यंत भयंकर आणि भीषण असा होता। ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट झालेला आहे, त्यामुळे हा स्फोट जो आहे तो आणखीन वाढण्याची भीती आहे। कारण ज्या प्रकारे तिकडे दारुगोळा असेल, हा दारुगोळा स्फोटामुळे आसपासच्या गावांमध्ये उडून पडलेला आहे। आपण 3Dच्या माध्यमातून जाणून घेऊया की नक्की हा परिसर कसा आहे। आपण प्रेक्षकांना दाखवूया, आपण दृश्य प्रेक्षकांना दाखवतोच आहे। मात्र 2 विंडोमध्ये आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करू। हा 3D मी तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारचा हा परिसर आहे। तुम्ही पाहताय हा संपूर्णतः हा पुलगावचा परिसर आहे। हे वर्ध्याचं पुलगाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी ती ऑर्डिनन्स फॅक्टरी आपल्याला पाहायला मिळते। जर तू इथे पाहिलं, सिचुएशन उन्होंने कंट्रोल में ली है। राज्य शासन की ओर से हमने जिलाधीश को ये कहा है कि वो स्वयं उसमें ध्यान दे। वो ध्यान दे रहे हैं। जो भी रिसोर्सेस उनको चाहिए, उन्होंने खासकर मेडिकल इंटरवेंशंस के बारे में हमको अवगत किया, वो हमने पूरा उनको दिया है। आसपास के कलेक्टर्स को भी कहा गया है कि जो जो चीज़ें उनको लगेगी वो सारी चीज़ें पुल करके तुरंत उनको मुहैया कराई जाए। अभी जो इन्फॉर्मेशन मेरे पास है उसमें ये सारी चीज़ें कंट्रोल में अभी आ रही है, लेकिन कैजुअलिटीज है जो बहुत ही हमारे लिए दुख की और दुर्दैव की बात है। आमचे विशेष प्रतिनिधी मयांक भागवत आहेत। मयांक, तुम्ही 3Dच्या माध्यमातून काहीतरी दाखवत होतात, ते दाखवण्याचा प्रयत्न करा। तेच गोष्ट जी आहे ती 3Dच्या माध्यमातून दाखवतो। आपण जे दृश्य दाखवतोय तीच दृश्य जी आहे ती आपण इथे 3Dच्या माध्यमातून बघूया। अनिकेत, जर आपण इथे पाहिलं तर 3Dच्या माध्यमातून आपण लोकांना हा परिसर कसा आहे दाखवतो। हा परिसर आहे नागपूरचा, माफ करा, वर्ध्याच्या पुलगावचा परिसर आहे। या ठिकाणी आपण पाहताय छोटी छोटी गावं इथे आहेत आणि ह्या ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या आसपास आपण पाहतोय की इकडे जे आहे ते छोटी गावं आहेत। या ठिकाणी सुद्धा ही छोटी गावं आहेत। हा परिसर जो आहे ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या आसपासचा हा जवळपास 25 किलोमीटरचा परिसर आहे, ज्या ठिकाणी संपूर्णतः सध्या हाय अलर्ट हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। तुम्ही पाहताय या ठिकाणी इथे जी आहे ती छोटीशी इकडे गावं आहेत, ह्या गावांना रिकामी करण्यात आलेली आहे। पुलगावची जी फॅक्टरी आहे या फॅक्टरीच्या बाजूला अनिकेत 2 गावं महत्त्वाची आहेत, ज्या गावांना संपूर्णतः रिकामं करण्यात आलेलं आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या जी भीती वाटते ती भीती आहे की या गावांच्या आसपासच्या परिसराचं काय होणार। म्हणजे हा परिसर जो आपण 3Dच्या माध्यमातून दाखवतोय, या परिसरामध्ये जी भीती लोकांना वाटते ती हीच आहे प्रशासनाला की याच्यामध्ये पुढे काय होईल। आणि जो बॉम्बशेल पडलेला आहे उडून, हा बॉम्बशेल जो आहे तो फक्त ह्याच परिसरामध्ये नाही अनिकेत, हा जो दारुगोळा उडून पडलेला आहे तो या पूर्ण आसपासच्या परिसरामध्ये पडलेला आहे। आणि आसपासच्या परिसरामध्ये पडल्या कारणामुळे काही शेल्स असतील ते आसपासच्या परिसरामध्ये उडून पडलेले आहेत, काही आर्म्स अँड अम्युनिशन्स असतील ते आसपासच्या परिसरामध्ये उडून पडलेले आहेत आणि त्यामुळे थोड्या वेळाने त्यांचा अचानक स्फोट होऊ शकतो आणि कुठेतरी लोकांना जे आहे ते या ठिकाणी इजा पोहोचू शकते। शामराव थेटे आपल्यासोबत आहेत, रिटायर्ड कर्नल। थेटे जी, स्वागत आहे तुमचं। या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी असं वाटतं की घातपात असावा, कारण एक मोठ्या प्रकारचा हा बॉम्बस्फोट आपल्याला म्हणावा लागेल। दारुगोळ्याच्या भांडारामध्ये स्फोट झालाय, चौकशी याची होणार आहे। मात्र काय कारण असू शकतात की दारुगोळ्याच्या या भांडारामध्ये अशा प्रकारचा मोठा स्फोट होऊ शकतो? बहुधा अनिकेत फोन कट झालेला आहे। मात्र जी दृश्य आपण दाखवत होतो, काही वेळापूर्वी दृश्य दाखवत होतो, ही दृश्य जी आहेत ही आपण 3Dच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र आपण पुन्हा एकदा व्हिज्युअल्स दाखवणार आहोत की नाही, व्हिज्युअल्स जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे। काय आपण काही वेळापूर्वी ब्रिगेडियर महाजन यांच्याशी बोललो, त्यांनी घातपाताची शक्यता वर्तवली। अनिकेत, जर घातपात झाला असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आर्मीच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काहीतरी बाहेरची माणसं पोहोचतात आणि त्या ठिकाणी घातपात होतो का? आणि ही आर्मीसाठी, लष्करासाठी आणि भारतीय सुरक्षा व्यवस्थेसाठी एक मोठं आव्हान आहे। पुन्हा एकदा मनोहर पर्रिकर जे आहेत ते स्वतः संरक्षण मंत्री या ठिकाणी जाणार आहेत, मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाणार आहेत। पुन्हा एकदा शामराव थेटे आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित आहेत। थेटेजी, माझा प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या देशातल्या सगळ्यात मोठ्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये असा स्फोट होतो, स्फोटाची प्रमुख कारणं काय असू शकतात? घातपाताबद्दलही जे बोललं जात आहे, कारण म्हणायचं तर काही होऊ शकतं। आय डू नॉट थिंक इट विल बी अ सेबोटाज, कारण ते बरेच गार्ड हे ते सगळं ते अगदी व्यवस्थित असतात। आणि मी त्या पुलगाव डेपोचं मी काम पाहतोय गेले
40 वर्ष तर मी पाहतो, 45 वर्ष आर्मीमध्ये असताना पासून मला माहिती पुलगावचं. पण आता ऍक्सिडेंट आहे की काय ते कारण अजून कळलं नाहीये. पण दुःखद घटना ही आहे की त्यामध्ये 2 ऑफिसर आणखीन 15 आपले जवान गेले ऍक्सिडेंटमध्ये. आणि ऑब्व्हियसली जर एवढे लोक गेले आहेत तर ते दे वर ऑल ऑन द साईट. आणि असा ऍक्सिडेंट वगैरे सुद्धा होऊ शकतो. व्हायला नको, पण आता घटना तर घडतात. काही वेळेला विमान पडतं, काही वेळेला रेल्वेचा ऍक्सिडेंट वगैरे होतं, तर या घटना घडू शकतात. तर यातलंच काहीतरी आहे. बट इट इज सॅड दॅट वी लॉस्ट सो मेनी ऑफिसर्स, 2 ऑफिसर्स अँड 15 मेन. दॅट इज व्हॉट माय रिॲक्शन इज. नक्की नक्की शामराव थेटे, नक्की धन्यवाद शामराव थेटे, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तुमच्याकडनं आम्ही वेळोवेळी नंतरही माहिती घेऊ, प्रतिक्रिया घेऊ. निवृत्त कर्नल शामराव थेटेंनी या संबंधी भारत सरकारनं आता यासंबंधी अधिक काळजी घेण्याची, उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केलेली आहे. तर वर्ध्याच्या सरकारी दारुगोळा भांडारात स्फोट झालेला आहे. 2 लष्करी अधिकाऱ्यांसह 17 जणांचा यात मृत्यू झालेला आहे. आम्ही काही वेळापूर्वी तुम्हाला 3Dच्या माध्यमातून दाखवलं की नेमका स्फोट कुठे झाला आहे, कशा प्रकारे आजूबाजूचा परिसर हा मानवी वस्तीचा आहे, गावांनी वेढलेला आहे. वर्ध्याच्या या घटनेमध्ये 3 स्फोट झाल्याची आत्तापर्यंत माहिती मिळते. या परिसरातली सगळी जी घरं आहेत ती खाली करण्यात आलेली आहेत, रिकामी करण्यात आलेली आहेत.